भागामध्ये आपण दिशांबद्दल बोलत होतो, बरोबर. आणि फक्त आता आपली ईशान्य ही उपदिशा आणि ऊर्ध्व आणि अधर, बरोबर, 3 दिशांबद्दल बोलायचं राहिलंय. सगळ्यांना खूप उत्सुकता आहे, तेव्हा आता आपण बोलायला सुरुवात. पत्रांचा केवढा ढीग आलाय, तो घ्यायचा का नाही, डोक्यात आहे का नाही, सगळ्यांचे खूप शंका आहेत त्याच्याबद्दल. त्या शंकांबद्दल आपण बोलूच या, पण आपली ईशान्य बद्दल खूप महत्वाची दिशा आहे. बरोबर. आपण काय करूयात, थोडंसं पुन्हा रिव्हिजन घेऊ. हो चालेल. मुख्य दिशा 4. पहिली पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, नैऋत्य, वायव्य. आता आपली राहिलेली ईशान्य. आता ईशान्य या शब्दाची परत फोड तुम्ही करायची. तुमचं ईश्य म्हणतात ते का? ईश हा ईश म्हणजे तो ईश्वर. ईश्वर, बरोबर. बघा ना, ईश्वराला सुद्धा इंग्रजीमध्ये प्रत्येक देवतेला, प्रत्येक जाती, धर्म, देश तुम्ही कुठे बघितलं तर परमेश्वराला भयंकर मान्यता आहे. एवढंच काय, अमेरिकेमध्ये जेव्हा आपण जी डॉलर पाहतो अमेरिकेचा, ते डॉलरवर सुद्धा लिहिलेलं असतं की इन गॉड वी ट्रस्ट. एवढी अमेरिका प्रचंड प्रगत आहे, प्रत्येक ठिकाणी विज्ञानाभिमुख आहे, तरी सुद्धा त्यांच्या डॉलरवर लिहिलेलं आहे इन गॉड वी ट्रस्ट. आता मला वाटतं आपण उत्पत्ती, स्थिती, लय वगैरे म्हणून ते गॉड गॉडची आपण तुमच्या पुस्तकामध्ये आहे. बरोबर. गॉडची फोड करूयात. जी फॉर जनरेट, ओ फॉर ऑपरेट आणि डी फॉर डिमॉलिश. जनरेट, ऑपरेट, डिमॉलिश. ब्रह्मा, विष्णू, महेश, गॉड. परमेश्वराची ही संकल्पना आणि परमेश्वराचं स्थान वास्तुशास्त्रामध्ये जे आहे ते आहे ईशान्य, ईशान्य बाजूला. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, ईशान्य कोपऱ्यात संडास बांधावा, संडासची टाकी करावी. चुकतंय का नाही? चुकतंय. श्रोते हो, तुमच्याही लक्षात यायला लागले, मी जे बोलतोय ते चुकीचं बोलतोय. कारण ईशान्येला जर ईश्वर असावा तर ईशान्येला संडासची टाकी नसावी, संडास नसावा. तुम्ही सुद्धा आता चांगले वास्तुतज्ञ व्हायला लागलेला आहात. तर अशा पद्धतीने या दिशांमध्येच आपण वास्तुशास्त्र पाहिलं. म्हणून ईशान्य कोपऱ्याची देवता आहे ईश किंवा ईश्वर. तुम्ही नीट पाहिलं ना तर हा एक पुरुष आहे. तुम्ही मगाशी तुमच्या प्रस्तावनेत सांगितलं की एका शरीराची तुलना आहे. वास्तुपुरुष जो झोपलेला आहे, पालथा घातलाय त्याला, हा वास्तुपुरुष कोण का हे सगळं आपण नंतर पाहणारच आहोत. पण पालथा घातल्यानंतर त्याचं डोकं जे आहे ते ईशान्य बाजूला आलेलं आहे. उजवा हात आग्नेयला, डावा हात वायव्येला आणि त्याचे पाय नैऋत्येला आलेले आहेत. बरोबर. म्हणून वास्तूचं डोकं हे ईशान्येला असतं. त्याची देवता ईश्वर आहे आणि त्या ठिकाणी नेहमी पवित्रता असायलाच पाहिजे. बरीच लोक काय करतात, ईशान्य कोपऱ्यामध्ये संडासच्या टाक्या करतात, संडास बांधतात. त्यावेळेस ईशान्य कोपरा किंवा ईश तत्व हे दूषित होतं. बरेच लोक वास्तुशांती, मी जसं वास्तुपुरुष म्हणलो तर वास्तुशांती करून वास्तुपुरुष जो आग्नेय कोपऱ्यात निक्षेपित करायला पाहिजे, आपण हेही पुढच्या भागात पाहणार आहोत, तो बरेच लोक आग्नेय ईशान्य कोपऱ्यात निक्षेपित करतात. ते पण चुकीचं आहे. बरीच लोक केरकचरा काढतात आणि ईशान्य कोपऱ्यात लावून ठेवतात. बरीच लोक चप्पल बुटांचे स्टँड सुद्धा वास्तूच्या ईशान्य कोपऱ्यात करतात. बरीच लोक त्यांच्या प्लॉटच्या ईशान्य कोपऱ्यात कचरा कुंडी किंवा घाण करून ठेवतात. बरीच लोक ईशान्य कोपऱ्यामध्ये मोठमोठे दगड रचून तिथं धबधबा तयार करतात. चूक. ईशान्य ही जरी ईश्वराची दिशा आहे, जरी ती पाण्याची दिशा आहे, ज्या ठिकाणी पाण्याचं स्थान परमेश्वरांनी सांगितलेलं आहे, ईश्वराचं स्थान सांगितलंय, याचा अर्थ तिथं जडत्व कधीही नसावं, घाण नसावी. बरीच लोक काय करतात, ईशान्येला पाणी असावं म्हणून काय करतात माहिती का, की मोठा धबधब्याचं चित्र लावतात. आता तुम्हाला गंमत सांगतो, धबधबा एवढा जड होतो म्हणजे जडत्व झालं आणि त्याच्यातनं ते पाणी पडतं आणि ते पाणी उत्तर भिंतीला लावतात की जणू काय ते वाहताना दक्षिणेला वाहते. इमर्ती नदी म्हणतात, दक्षिणेला वाहणारी नदी इमर्ती नदी. अशा पद्धतीने विचित्र काहीतरी लावतात. तर मला असं वाटतं की अशा पद्धतीने फक्त पाण्याच्या जलाशयाचं साठ्याचं चित्र ईशान्येला चालेल, पण उंच जड असे डोंगरा बिंगराचं पाणी वाहणारं चित्र नको. हा झाला हॉलचा भाग. पण जर तुम्हाला देवघर करायचं असेल तर ईशान्य कोपऱ्यासारखी पवित्र जागा कोणती नाही. अगदी योग्य जागा घरातली ईशान्य कोपरा हा देवघरात. तुम्हाला कोणत्याही रूमच्या ईशान्येला चालू शकतो. वास्तुशास्त्रामध्ये जेव्हा आपण प्रमुख दिशा धरतो त्याचबरोबर त्या दिशा सूक्ष्म करत यायचं. म्हणजे तुम्ही पहिल्या मुख्य दिशा धरायच्या, मग एका रूमच्या, मग एका रूमच्या, मग एका रूमच्या, मग बेडरूमच्या, मग किचनच्या, मग स्वयंपाकघराच्या, मग संडास बाथरूम, असं करत करत यायचं. पण कोणतीही वास्तू घेतली, वास्तूतली कोणतीही रूम घेतली तरी त्याचा ईशान्य मात्र पवित्रच पाहिजे. त्या ठिकाणी नळाचंच अस्तित्व किंवा पाण्याचंच अस्तित्व पाहिजे.
ज्या लोकांचा ईशान्य कोपरा जड असतो अशा घरामध्ये, किंवा ज्या लोकांच्या घराचा ईशान्य कोपरा कट असतो अशा लोकांच्या घरामध्ये डोक्याचे त्रास फार असतात. फीट येणं, आजारी पडणं, डोके दुखणं, मनस्ताप होणं, आणि तुम्हाला गंमत सांगू, बदनामी होणं हे सुद्धा ईशान्य दूषित असण्याचं लक्षण आहे. त्यामुळे श्रोते हो, जर तुमच्या घराची ईशान्य कोपरा दूषित असेल तर तुमची डोकी ठिकाणावर राहणार नाही, कारण वास्तूचं डोकं त्या ठिकाणी आहे. ईशान्य कोपरा कट कधीही नसावा. ईशान्य कोपऱ्यामध्ये कचरा कुंडी, घाण किंवा ईशान्य कोपऱ्यात मोठमोठे दगड रचलेले कधीही नसावेत. मोठमोठ्या कुंड्यांमध्ये काटेरी रोपटी किंवा मोठमोठी झाडं ईशान्य कोपऱ्यात शक्यतो लावू नये. ईशान्य कोपरा हा घरातला असो किंवा प्लॉटचा असो, हा शक्य तेवढा पवित्र ठेवण्याचा प्रयत्न करावा. ईशान्य कोपरा जेवढा हलका ठेवता येईल तेवढा तो हलका ठेवण्याचा प्रयत्न करावा. लक्षात आलं? शक्यतो देवघर ईशान्य कोपऱ्यात असणं बरोबर, हे आदर्श. मग आता मला सांगा, आग्नेयाला काय हवं? स्वयंपाकघर हवं. नैऋत्याला काय हवं? मास्टर, मालक किंवा तुमची जडत्वाची खोली. वायव्येला काय असावीत? मुलं, संडास, बाथरूम. ईशान्येला काय असावं? ईश्वर, देवघर. पूर्वेला काय असावं? करिंती. दक्षिणेला शीण, उत्तरेला उत्तर, आणि पश्चिमेला शांतता. मला सांगा, आता ह्या ज्या मुख्य दिशा उपदिशा 8 पाहिल्या आपण, याच्यातच वास्तुशास्त्र लपलं असं नाही वाटत का तुम्हाला? खरंच आहे. बरोबर. मी सुरुवातीला म्हणला होता, थोडीशी शंका होती मनामध्ये, पण तुम्ही हे स्टेप बाय स्टेप जे सांगत गेलात की नाही, बरोबर आहे. आणि आपल्या पुढच्या भागामध्ये सुद्धा आपण एवढी प्रचंड माहिती पाहणार आहोत. खरं तर आपण अजून तोडग्यांना सुरुवात केलेली नाहीये. म्हणजे चुकीचं असेल तर काय करणं, काय केलं पाहिजे, तोडफोड न करता, हा आपला मुख्य भाग आहे. पण तुम्हाला सांगू, आता जर तुम्ही म्हणला की तोडफोड न करता काय करायचं, पण ईशान्येच्या संडासच्या बाबतीत मात्र तोडफोडीशिवाय दुसरा काही नाही. त्याला तोडगे करून पाहिलेत, पण त्या तोडग्यांचा फारसा विशेष उपयोग होत नाही. म्हणून शक्यतो ईशान्य कोपऱ्यामध्ये संडासची टाकी नसावी. उत्तरेला दक्षिणेला तोंड करून काय नसावं? स्वयंपाकोटा नसावा. आणि नैऋत्य कोपऱ्यामध्ये सेफ्टी टँक किंवा पाण्याची टाकी किंवा शोषखड्डा नसावा. एवढ्या प्रमुख गोष्टी जर 3 पाळल्या तर मग बाकी वास्तुशास्त्र समजायला सोपं आहे. बाकीच्यावर तोडगे आहेत, सगळ्यावर तोडगे, ह्याच्यावर मात्र तोडगे नाहीत. अगदी बरोबर. तसं याला पण तोडगे आहेत, पण ते प्रत्यक्ष वास्तू पाहिल्यानंतर लक्षात येते. आता कोणाला वास्तूत गेल्यानंतर, ती वास्तू पाहिल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतात. तुम्हाला सांगू का, वास्तू पाहताना बरीचशी लोक नजरेने वास्तू पाहतात की हा हे इथे पाहिजे, ते तिथे पाहिजे, ते तिथे पाहिजे, हे चुकलं ते चुकलं, हा असं नाही. वास्तुशास्त्रीय नियम जरी असले तरी कित्येकदा असं असतं की वास्तुशास्त्रानुसार वास्तू असते, 100% असते, तरी त्या वास्तूत वाटोळ होत. बर. आग्नेयाला किचन आहे, नैऋत्याला मास्टर आहे, चाइल्ड बेड वायव्याला आहे, ईशान्येला देवघर आहे, ब्रह्मवास्तू मोकळे आहे, दरवाजा चांगला आहे, पण घरात वाटोळ होते. मग हे नुसत्या नजरेने कळत नाही हो. तेव्हा तुमची वास्तू दाखवताना नेहमी लक्षात ठेवा, नजरेने वास्तू कळत नाही. त्यासाठी काही यंत्र आधुनिक विज्ञानाने निर्माण केले. श्रोते, पूर्वीसारखी ऋषीमुनी तर आम्ही काही वास्तुतज्ञ नाही की डोळे बंद केले की वास्तूत काय दोष आहेत ते कळतात. यासाठी आपण आधुनिक यंत्रांचा पण आधार घेऊयात. ज्याप्रमाणे एखादा डॉक्टर नाडी पाहून परीक्षण करतो, तर तोच डॉक्टर स्टेथोस्कोप लावून एक्झॅक्ट रिझल्ट काढू शकतो. यावरून आपल्या एकच गोष्ट लक्षात येईल की आधुनिक यंत्रांचा आपण उपयोग केला पाहिजे. आणि ही यंत्र आपण पुढच्या काही भागात पाहणार आहोत. जर्मन काही अशी यंत्र आहेत, माझ्याकडे 9 प्रकारची यंत्र आहेत की जी तुमच्या वास्तूतली एनर्जी पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह दाखवते, तुमच्या वास्तूत घोस्ट एनर्जीज आहेत का, ब्लॅक एनर्जीज आहेत का ते दाखवते, जमिनीखाली काही स्ट्रेस आहेत का ते दाखवते. याला जिओपॅथिक स्ट्रेस म्हणतात. आणि त्या स्ट्रेसचं मापन करण्याची एक पद्धत आहे, बोविसमीटर्स आहेत, रेझोनंट फील्ड इमेजिंग मशीन्स आहेत. त्यातनं तुमचा ऑरा काढला जातो, वास्तूचा ऑरा काढला जातो, आणि त्यातून जेव्हा गोळाबेरीज करून वास्तूच्या बद्दल निष्कर्ष काढला जातो आणि त्यातून तोडगे दिले जातात, आणि मगच तुमची वास्तू ही बॅलन्स होते. तेव्हा नजरेने उघड उघड कोणीही वास्तू बॅलन्स करण्याच्या भानगडीत पडू नये, कारण कित्येकदा वास्तू वास्तुशास्त्राप्रमाणे असली तरी सुद्धा ती 100% फळ मात्र देत नाही. याला